अध्यक्ष महोदय, कोविड काळामध्ये उबाटाची महानगरपालिकेवरती सत्ता होती, त्यावेळेस झालेल्या अनेक घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे व त्याबाबत अनेकांवरती गुन्हे होऊन जेलमध्ये जावे लागले आहे। परंतु बेस्ट उपक्रमात झालेला घोटाळा आजपर्यंत सन 2022 रोजी मध्ये माननीय आमदार आमचे मेहर कोटेजे यांनी लक्षवेधी घेतली होती। ती उघडीस आणूनही घोटाळा करणाऱ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। मी खालील मुद्दे लक्षवेधीच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडू इच्छितो। मूळ निविदेचे उल्लंघन आणि संशयास्पद वाढ। मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियानामार्फत सन 2019-2020 रोजी कोविड काळात बेस्ट समितीचे अध्यक्ष त्या काळचे अनिल पाटणकर असताना 200 बसेस दुमजली वातानुकूल इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यात निविदा काढण्यात आली होती। परंतु त्यांनी ती निविदा वाढवून 400 बसेस केली आणि 400 बसेस त्यांनी केल्या। शेवटी कोणतेही निविदा पुनर्विकास न करता थेट 900 बसेस परत त्यांनी घेतलेल्या आहेत। 900 बसेस त्यांनी घेतल्या आणि 3600 कोटीचा हा घोटाळा झालेला आहे। त्यावेळेचे कंत्राटदार आणि विशेष कंपनीला देऊन केवळ 1 लाख रुपये भांडवल भाग असलेल्या कंपनीला देण्यात आली। ही कोणतीही नियमामध्ये धरून नव्हती। प्रचंड आर्थिक गैरव्यवहार आणि वाढलेला खर्च। 900 ई बसेस खरेदी हे कंत्राट सुरुवातीला 2800 कोटीचा असताना ते नंतर 3600 कोटीवरती गेला, म्हणजे 800 कोटी ही वाढ झालेली आहे। प्रश्न घ्या, पॉइंटेड प्रश्न घ्या। प्रश्न माझा बघा, अध्यक्ष महोदय, त्या काळाला महोदय हा घोटाळा मोठा झालेला आहे। आपल्याला आज त्याच्यामध्ये या ई बसेस ज्या घेतलेल्या होत्या त्या टाइम्स ऑफ इंडियानी हा फोटो पाठवलेला। ह्या सर्व बसेस वडाळ्याच्या बस डेपोमध्ये 400 बसेस पडून आहेत, त्या सडतायत नवीन बसेस। हा मोठा घोटाळा ह्या मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमाने केलेला आहे। या बसेस ज्या दुरुस्तीला जातात त्यासुद्धा आमच्या चेंबूरमध्ये तिथे तत्कालीन त्यावेळेचा अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्या गॅरेजमध्ये त्या बसेस रिपेरिंगला जातात आणि ह्या बसेस तिथे त्यांनी रिपेरिंगला जातात आणि सर्व जो खर्च आहे BSTचा ते घेतात। माझा थोडक्यात प्रश्न, एप्रिल 2019 ते 20 या काळात बेट समितीचे अध्यक्ष असलेले त्यांच्यावरती जे हा घोटाळा झालेला आहे 3600 कोटीचा, त्यांच्यावरती कारवाई करणार काय? चौकशी पूर्ण होईपर्यंत घोटाळ्याशी संबंधित असलेले दोषी अधिकाऱ्यांना तात्कालीन निलंबित करणार काय? या संपूर्ण प्रकारची चौकशी करून वस्तुस्थिती अहवाल एका निश्चित कार्यमर्यादित पुढील अधिवेशनात सभागृहात पटलावर आणणार काय? या नियमभंग आणि कथित अनियमिती नगर विकास मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि आतापर्यंत काय कारवाई केली याच्यामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावरती कारवाई झालेली आहे। त्याच्यावरती कारवाई झाली, पण त्यात ते संबंधित अधिकारी त्यावेळेचा जो असणारा अध्यक्ष BST समितीचा यांच्यावरती कारवाई करणार काय?